हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. तर चालू असलेला सामना सावला आणि चाफेवाडी, चांगला फटका इथे पाहायला मिळतोय आपल्याला. एक डाव, दुसरे डाव देखील कम्प्लीट. लेझी क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला. दोन धावा कंप्लीट झाल्यात. धावफलक जाऊन पोहोचले 3. सागर ना. स्ट्राईक एंडला बॅट्समन सागर पाहायला मिळतोय आपल्याला. गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज. इथे मात्र आडव्या बॅटने मारायचा होता सागरला फटका. एक डाव कंप्लीट झाले. दुसऱ्या डावाचा प्रयत्न. इथे मात्र सागर धोका. इथे मात्र सागर आता मात्र रनआउटची विकेट देऊन तंबू मध्ये परतलाय. इथे मात्र पहिला हादरा लागलाय तो म्हणजे सावले संघाला रनआउटच्या स्वरूपात. सागर मात्र तंबूच्या आश्रयाला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सागर. एक सागर आउट झाल्यानंतर दुसरा सागर पाहायला मिळतोय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. त्याची जागा भरून काढण्यासाठी चाललाय. वन डाऊनचा बॅट्समन सागर. स्ट्राईक एंडला बॅट्समन पाहायला मिळतोय आपल्याला. नरेश पाहायला मिळतोय आपल्याला स्ट्राईक एंडला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज, गोलंदाजीच्या मार्गावर सौरभ. इथे मात्र सरळ बॅटने फटका घेतलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरतून चेंडू चाललाय वन. सीमा रेषा पार आलाय षटकार. चौकार आलाय. चांगला फटका पाहायला मिळाला आपल्याला. पुन्हा एकदा बॅट्समन तयार झालाय. मोठा फटका मारत होता. चेंडू हवेमध्ये आहे. झेल मात्र जमिनीला दान होतोय. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते आपल्याला या दोन्ही बॅट्समन कडून, नरेश आणि सागर कडून. एक रन. एक रन कंप्लीट. किती बॉल झाले? 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या त्या म्हणजे एक बाद 9. शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकामधला. गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला. विठ्ठल. चांगली बॉलिंग पाहायला मिळते विठ्ठलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॅट्समन सागर तयार. शेवटचा बॉल सागरसाठी असेल विठ्ठलचा. फुलटॉस बॉल. मोठा फटका मारायचा होता. इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक. चेंडू जातोय वन बाउन्स, टू बाउन्स. सीमा रेषा पार आलाय चौकार. 2 षटकांच्या नंतर धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे सॉरी एक ओव्हरच्या नंतर धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 13. एक बाद 13. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आपल्याला सावले संघाकडून. एक विकेट जरी गेली असेल तरी चांगली धावा आहेत. 2 षटकांच्या मॅच मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये 13 धावा आल्यात. चांगली चांगल्या धावा फलकावर धावा लागल्यात पहिल्या ओव्हर मध्ये. समोर बॅट्समन पाहायला मिळतोय आपल्याला.
नरेश. गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज दिनेश. राईट आर्म राऊंड द विकेटनं दिनेश पाहायला मिळतोय. अखूट टप्प्याचा बॉल हुक करायचा प्रयत्न होता. चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार. चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला आपल्याला नरेशच्या बॅटमधून. हाफिज पद्धतीचा चेंडू त्याला मात्र हुक केलाय 4 धावेसाठी. चौकार. नरेश. धावसंख्या 17. पहिल्याच बॉलवर मात्र दिनेशला ठोकलाय चौकार. दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा दिनेश तयार झाला. राईट आर्म वर द विकेटनं समोर नरेश आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. चांगला बॉल दिनेशचा पाहायला मिळाला आपल्याला. गुडना टेकून मात्र चेंडू मारायचा होता. चेंडूने उचली घेतली. चेंडू जाऊन ठेपतोय तो म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गोलंदाजीच्या मार्गावर पुन्हा एकदा नरेश तयार झालाय. चांगला बॉल पाहायला मिळाला नरेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका केलायचा होता. बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट होत आहे. पहिल्या बॉलवर बाउंड्री आली तरी दुसरे 2 बॉल चांगले पाहायला मिळतात आपल्याला दिनेशचे. गोलंदाजीच्या मार्गावर पुन्हा एकदा दिनेश तयार झालाय. चौथा बॉल फेस करत असताना इथे मात्र तिसरा बॉल डॉट. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आपल्याला दिनेशच्या बॅट माध्यमातून. चांगला बॉल पाहायला मिळतोय आपल्याला दिनेशच्या माधून. क्रॉस बॅटेड फटका मारायचा होता. इथे मात्र पंचांनी बोट आकाशामध्ये घेतलाय. फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळतोय आपल्याला. नरेश. चांगला बॉलिंग पाहायला मिळाली आपल्याला दिनेशच्या माध्यमातून. 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 19. येणारे 12 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. दुसऱ्या सत्राला होते सुरुवात. मात्र 19 धावा ठोकल्यात. 20 धावांची आवश्यकता असेल 12 बॉल मध्ये. ते म्हणजे चाफेवाडी संघाला 12 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. 10-10चा रन रेट असेल. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. पंचांनी सांगितलं की फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. त्याला स्पीडअप करा. आपल्याला अजून फायनल खेळवायचे आहे. नाहीतर चाफेवाडी संघाला 2 धावांची पॅनल्टी देण्यात येईल असे आमचे आयोजक सांगतायत आम्हाला. सलामीची ओपनिंग जोडी पाहायला मिळते आपल्याला. रुपेश आणि विठ्ठल.
चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आपल्याला विठ्ठलकडून पहिल्या सत्रामध्ये. मात्र चांगली बॅटिंगची अपेक्षा असेल ते म्हणजे चापेवाडी संघाला. सलामीची ओपनिंग जोडी रोहित शर्माचा नंबर रुपेश आणि विठ्ठल 22 नंबर जर्सी नंबर 22 विठ्ठल. गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला सागर. सलामीची ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. रुपेश आणि विठ्ठल. स्ट्राईक अँड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय रुपेश. गोलंदाजीच्या मार्गावर सागर. चांगली बॉलिंगची अपेक्षा असेल सागरकडून सावले संघाला. स्ट्राईक एंडला रुपेश पाहायला मिळतोय आपल्याला 45 नंबरची जर्सी घालून. पहिला बॉल सागरचा. ओहो वॉट शॉट, वॉट शॉट यार. काय शॉट लागवलाय पहिल्याच बॉलवर. मात्र सागरला दाखवलाय आसमान. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. चांगला फटका पाहायला मिळाला तो म्हणजे रुपेशच्या बॅटमधून. पहिल्याच बॉलवर मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत कारण की सामना मला लवकर संपवायचा आहे अशा इरादे घेऊन आला मैदानाच्या आतमध्ये तो रुपेश. पहिल्या बॉलवर मोठा फटका. आता मात्र दडपण पाहायला मिळते सागरवर आणि सावले संघावर. दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा सागर तयार झालाय. समोर रुपेश असेल. ओहो चेंडू हवेमध्ये. इझी कॅच मात्र काढून दिली आहे रुपेशनं. तू सोप्पा झेल मात्र रुपेशनं दिला तो म्हणजे रुपेश. साया धावसंख्येवर पहिला मोहरा बाद होतोय रुपेश. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये प्रकाश 18 नंबरची जर्सी घालून. रोहित शर्मा आणि विराट कोहली अशी मात्र जर्सी नंबर आहेत आणि जोडी देखील तसेच आहेत आम्हाला सांगतायत आमचे अक्षय गायकवाड. अक्षय भावाच्या नावाला. पहिल्या बॉलवर मोठा फटका आला. असं वाटलं की सामना लवकर फिनिश होईल पण मात्र दुसऱ्या बॉलवर विकेट. कमबॅक कसा असेल ना तो सागरने दाखवलाय आपल्या सावले संघासाठी. 10 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. बघूया काय होतोय. गोलंदाज सागर तयार होतोय तिसरा बॉल टाकण्यासाठी. खोलवर पद्धतीचा बॉल. त्याला मात्र कव्हर ड्राईव्ह मारलाय. क्षेत्ररक्षक उचलतोय तो. ते मात्र मिक्स फील्ड पाहायला मिळते आपल्याला क्षेत्ररक्षकाकडून. एकला मात्र डबल मध्ये चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते आपल्याला या दोन्ही बॅट्समन कडून. धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 8 या. प्रकाश 2 धावा प्रकाशच्या बॅटमधून आल्यात. चांगला फटका पाहायला मिळाला होता. अकुट टप्प्याचा बॉल त्याला हुक करत होता. चेंडू हवेमध्ये. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक धावतोय ते मात्र झेल मात्र जमिनीला दान होतोय. इथे मात्र 2 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. धावफलक जाऊन पतलं होतं म्हणजे 10 या आकड्यावर. 1 बाद 10. 4 चेंडू मागे 10 धावा कुठून काढल्यात. 8 चेंडू मागे अजून 10 धावांची आवश्यकता असेल चापेवाडी संघाला जिंकण्यासाठी. चांगली बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला सागरकडून. 1 विकेट जरूर काढली आहे त्याने पण मात्र समोर प्रकाश आहे. सेन्सिबल क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. ते मात्र कट मारलाय. चेंडू जातो सीमा रेषा पार. चौकार. शक्तीपेक्षा युक्ती वापरली आहे ती म्हणजे प्रकाशनं. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार.
चांगला फटका पाहायला मिळाला आपल्या प्रकाशच्या बॅटमधून. ते मात्र डॉट बॉल. धावसंख्या जाऊन ठेपले ती म्हणजे 14. पहिलं षटक समाप्त. येणारे 6 चेंडू आणि मात्र 6 धावांची आवश्यकता. सामना मात्र दोन्ही संघाकडे अजून बॅलन्स आहे. 6 चेंडू मागे 6 धावा रोखू शकते का सावले संघ? कुठला गोलंदाज असेल तो म्हणजे 6 चेंडू मागे 6 धावा रोखण्याचा या ग्राउंडवर विक्रम करेल. चला स्पीडअप करायचंय आपल्याला. फायनल मॅच खेळवायचे. 2 मॅच एक्स्ट्रा आहेत आपल्याला आज. गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला. बॉलर नेम सागर. सावले संघाकडून दुसरं षटक घेऊन आला सागर. पहिल्या षटक सागरने हाताला 14 धावा खर्च केला. थोडा मागडा ठरला सागर. 6 चेंडू 6 धावा. प्रकाश विठ्ठल सॉरी पंचाम वाईट बॉल ना. वाईट बॉल. खराब चेंडू सागर याचा. पहिलाच बॉल गोलंदाजीच्या मार्गावर सज्ज झालाय पुन्हा एकदा सागर. समोर विठ्ठल आहे. ते मात्र मोठा फटका मारायचा होता. 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा कॉल असेल मात्र दुसरी धाव देखील कंप्लीट पाहायला मिळते इथे आपल्याला. 2 धावेने संघ जाऊन टिपलाय तो म्हणजे 17. येणारे 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. सामना मात्र खुला करून दिलाय तो म्हणजे विठ्ठल आणि प्रकाश या दोन्ही खेळाडूंनी. चांगली बॅटिंग. सेन्सिबल क्रिकेट काय असतं या 2 खेळाडूंमधून पाहायला मिळालं आपल्याला. मोठे फटके नाही आले तरी आपण सामना जिंकू शकतो कारण की एक एक धाव देखील महत्वाचे आपल्या संघाला जिंकण्यासाठी. ते मात्र फिल्डिंग मध्ये चेंजेस पाहायला मिळतात आपल्याला. क्षेत्ररक्षण मात्र थोडं जवळ घेण्याचा प्रयत्न चाललाय. 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. इथे मात्र चांगली बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला. 5 चेंडू 3 धावांची आवश्यकता. समोर विठ्ठल आहे. सागर गोलंदाजीच्या मार्गावर. स्ट्रेट ड्राईव्ह फटका. इथे मात्र फिल्डिंग मात्र लेझी पाहायला मिळते आपल्याला सावले संघाची. 1 धाव कंप्लीट होते. 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. चांगली बॅटिंग. एक एक धावेला मात्र प्रधानपण दिलं जाते इथे. विनिंग शॉट नाही आला तरी चालेल. एक एक धावने आपण सामना जिंकू शकतो. समोर प्रकाश आहे. फुलटॉस बॉल. इथे मात्र डॉट होताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. हा बॉल डॉट आला ना तर मजा येईल मॅच मध्ये. समोर प्रकाश आहे. हो मोठा फटका मारलाय. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक धावतोय. इथे मात्र क्षेत्ररक्षकामधून झालेली चूक मात्र किती ठरेल सावले संघाला. सामना विजय होतो तो म्हणजे चापेवाडी संघ.